नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. राज्यसेवा 2025 ची तयारी करत असताना जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल हा विषय या ठिकाणी निवडत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लिखाण सराव जो आहे तो लिखाण सराव आपण इथे या ठिकाणी करून घेत आहे. यामध्ये आपण युपीएससी चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे हे कशा पद्धतीने या ठिकाणी लिहिले गेले पाहिजे यावर आपण इथे या ठिकाणी चर्चा करत आहोत. आज आपल्याला याच सेशन अंतर्गत 8वं सत्र आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचं आहे. आज महत्वाचा टॉपिक आपण आर्य संस्कृतीशी संबंधितच इथे या ठिकाणी घेणार आहोत. एक सूचना या दरम्यान या ठिकाणी करत आहे. लक्षात घ्या, 17 एप्रिल पर्यंत तुम्हाला राज्यसेवेचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. तर 17 एप्रिलच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. लक्षात असू द्या, फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी तुमचा मुख्य परीक्षेसाठी जो ऑप्शनल पेपर या ठिकाणी तुम्ही घेणार आहात तर तो तुम्हाला आत्ताच इथे या ठिकाणी डिसाईड करायचा आहे. आणि मुख्य परीक्षा ज्या माध्यमातून तुम्ही लिहिणार आहात ते माध्यम देखील मराठी अथवा इंग्रजी ते माध्यम देखील तुम्हाला आत्ताच इथे या ठिकाणी निवडायचं आहे. फॉर्म भरत असताना तुम्ही या ठिकाणी या दोन महत्वाच्या काळजी घ्या, कारण नंतरच्या टप्प्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शनल पेपर आणि त्याचबरोबर तुमचं माध्यम हे या ठिकाणी बदलता येणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळं जे कोण विद्यार्थी फॉर्म अजूनही भरायचे राहिले आहेत त्यांनी व्यवस्थित त्या शांत पद्धतीनं या ठिकाणी तो फॉर्म पहिल्यांदा या ठिकाणी भरून घ्या. आणि लक्षात घ्या, तुम्ही जो पण ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडला असेल त्या ऑप्शनल पेपरच्या अभ्यासाला आता सुरुवात या ठिकाणी करा. सुरुवातीचे 2 महिने जे आहे जे तुमचे ऑप्शनल पेपर या ठिकाणी कंप्लीट झाले पाहिजे, जीएस चे पेपर या ठिकाणी कंप्लीट झाले पाहिजे. आणि यानंतरच्या 2 महिन्यानंतर तुम्ही या ठिकाणी पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा, असं माझं तुम्हाला या ठिकाणी प्रांजळपणे सांगणं या ठिकाणी आहे. तर हिस्ट्री ऑप्शनल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चूज केलेला आहे, हिस्ट्री ऑप्शनल घेऊन जे जे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आजचं महत्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत. यामध्ये आपण आर्य संस्कृतीशी संबंधित युपीएससीने काय प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण इथं पाहूया आणि त्यानुसार आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे यावर इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता लक्षात घ्या, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला. प्रश्न आहे युपीएससी 2019च्या पेपर मधला आणि यामध्ये विचारलं गेलेलं आहे 150 शब्दांमध्ये तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे. एकूण 15 मार्कांसाठी हा प्रश्न या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. तर युपीएससी 2019च्या पेपर मधला प्रश्न आहे, आर्य संस्कृतीशी संबंधित प्रश्न आहे. 150 शब्दात लिहायचा आहे, 15 मार्कांचा हा प्रश्न आपल्याला समोर दिलेला आहे. प्रश्न आधी तर आपण वाचून घेऊया आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणं अपेक्षित आहे, कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे ते आपण इथे या ठिकाणी चर्चेला आणूया. आता बघा, इथं म्हटलेलं आहे ऋग्वैदिक ते उत्तरवैदिक कालखंडात वर्ण व्यवस्थेतील परिवर्तनाचा स्त्रियांच्या स्थितीवर कसा परिणाम झाला ते तपासा. म्हणजे स्त्रियांच्या स्थितीवर काय नेमका परिणाम झाला ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. वैदिक कालखंडापासून उत्तर वैदिक कालखंडात जी वर्ण व्यवस्थेमध्ये बदल झाला तर त्या बदलाचा स्त्रियांच्या स्थितीवर काय नेमका परिणाम झाला हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तर लक्षात घ्या, इतिहास ऑप्शनल पेपर जर आपण बघितला तर हा एक अत्यंत महत्वाचा पेपर आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त मार्क मिळवून देणारा हा प्रश्न हा सब्जेक्ट या ठिकाणी मानला जातो. याचं कारण असं आहे, हा सब्जेक्ट जो आहे हा स्टॅटिक आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणतंही चेंजेस वगैरे नाहीयेत, नव्यानं कोणतं इनोव्हेशन याच्यामध्ये या ठिकाणी होत नाही. जे दिलेला आहे तो गतकालचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बस अभ्यासक्रम एकदा फॉलो व्यवस्थितरित्या केला तर तुम्हाला या संदर्भातील प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी वाटतील आणि ते तुम्ही सहजरित्या या ठिकाणी लिहू शकता. याचबरोबर यापूर्वीच्या पॅटर्न मध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करत आलाच होता. त्यामुळे हा सब्जेक्ट जो आहे हा खूप जास्त स्कोरिंग सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. बस याच्यामध्ये जो दिलेला सिलेबस जो आहे तो व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केला तर खूप जास्त मार्क तुम्हाला यामध्ये मिळेल. अशाच प्रकारचा हा एक प्रश्न आपल्याला दिसतो ज्यामध्ये म्हटलेलं आहे की ऋग्वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळात जे वर्ण व्यवस्थेमध्ये बदल झाले तर त्या बदलाचा स्त्रियांच्या स्थितीवर काय नेमका परिणाम झाला याशी संबंधित हा प्रश्न आहे. आता बघा, नेहमीप्रमाणे जर आपण बघितलं तर नेहमीप्रमाणे आपल्याला इंट्रोडक्शन या ठिकाणी लिहायचं आहे. साहजिकच मी तुम्हाला सातत्याने या ठिकाणी सांगत असतो, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा थेट पद्धतीनं ते उत्तर लिहायला शिका. अगदीच
खूप मोठी पार्श्वभूमी या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं देत असताना या ठिकाणी लिहायची नाहीये. अर्धपान प्रस्तावना या ठिकाणी करायची नाहीये आणि अशा प्रकारचा प्रस्तावना अथवा इंट्रोडक्शन हा शब्द देखील या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहित असताना वापरायचं नाही. तर थेट पद्धतीने उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता आले पाहिजे, हे लक्षात घ्या. आता बघा, यामध्ये आपल्याला हा जो प्रश्न आहे, आपल्या इंट्रोडक्शन मध्ये या प्रश्नाचं सार उतरलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की ऋग्वैदिक कालखंडापासून उत्तरवैदिक कालखंडापर्यंत उत्तरवैदिक कालखंडात वर्ण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाले. मग आमूलाग्र बदल काय झाले? मग या काळामध्ये म्हणजे उत्तरवैदिक काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वर्ण व्यवस्था भारतामध्ये स्थापित झाली. या चातुर्वर्ण व्यवस्थेचा परिणाम भारतीय स्त्रियांच्या स्थितीवर मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. ठीक आहे ना. हे झालं तुमची प्रस्तावना. म्हणजे या प्रस्तावनेमध्ये तुम्ही काय म्हटलं, या प्रस्तावनामध्ये उत्तरामध्ये जे तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे त्याचा सार तुम्ही या ठिकाणी दिला आणि तिथं सांगितलं तुम्ही की ऋग्वैदिक कालखंडापासून उत्तरवैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्थेत बदल झाले. काय बदल झाले? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्णांची व्यवस्था ही भारतामध्ये स्थापन झाली आणि त्या व्यवस्थेमुळे स्त्रियांच्या जीवनावर मोठा परिणाम या ठिकाणी दिसून येतो किंवा मोठा परिणाम झाला. आता काय परिणाम झाले तर ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचे आहेत. मग याच्यासाठी तुम्ही परिच्छेद देखील करू शकता, 2 पॅराग्राफ या ठिकाणी करू शकता. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी मुद्दे इथं मांडू शकता, 8-10 मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडू शकता आणि त्या मुद्द्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी लिखाण या ठिकाणी करू शकता, हे लक्षात घ्या. आता आपण इथं पाहूया काय काय बदल या ठिकाणी झाला. तर पहिला तर बदल आपण गोत्रात बदल या ठिकाणी झाला ते या ठिकाणी पाहूया. तर गोत्रात काय झाला बदल, म्हणजे स्त्रियांच्या स्थितीतील गोत्रामध्ये काय बदल झाला. तर पाहिलं असं भेटलं की वैदिक कालखंडामध्ये, सुरुवातीच्या वैदिक कालखंडामध्ये एकाच गोत्रामध्ये लग्न होत होती. आता एकाच गोत्रामध्ये या ठिकाणी लग्नाला मनाई झाली, तर भिन्न भिन्न गोत्रांसोबत या ठिकाणी विवाह करणं अपेक्षित या ठिकाणी राहिलं. मुलीचा विवाह झाल्यानंतर तिला आता आपल्या पित्याचं गोत्र या ठिकाणी सोडून देऊन पतीचं गोत्र तिला या ठिकाणी धारण करावं लागलं होतं. या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे गोत्रातील बदल काय, तर गोत्रातील बदल हाच आहे की या ठिकाणी स्त्रीचा विवाह झाल्यानंतर तिला आपल्या पित्याचं गोत्र सोडून पतीचं गोत्र इथे या ठिकाणी धारण करावं लागतंय. हा महत्वाचा बदल हा या ठिकाणी इथं पाहायला भेटतो. दुसरा बदल काय, तर विवाह संस्थेमध्ये या ठिकाणी बदल झाल्याचं दिसून येतं. मग विवाह संस्थेतील बदल काय आहे, तर विवाह संस्थेतील बदल आपल्याला पाहायला भेटतं की या कालखंडामध्ये म्हणजे उत्तरवैदिक कालखंडामध्ये अनुलोम विवाहांना मान्यता आणि प्रतिलोम विवाह जो आहे तर त्या प्रतिलोम विवाहांना अनुलोम विवाहांना मान्यता आणि प्रतिलोम विवाहांवर बंदी या ठिकाणी आली. म्हणजे उच्चवर्णीय स्त्री जी आहे हे निम्न पुरुषासोबत या ठिकाणी विवाह करू शकत नाही, अशा प्रकारचे निर्बंध स्त्रियांवर इथे या ठिकाणी आले. याचबरोबर आणखीन काय बदल झाला, तर या कालखंडामध्ये बालविवाह पद्धत जी आहे तर ती बालविवाह पद्धतीला सुरुवात या ठिकाणी होते. म्हणजे वैदिक काळामध्ये काय होतं की प्रौढ विवाह होते. आता इथं काय झालं तर इथे या ठिकाणी बालविवाह पद्धतीला इथे या ठिकाणी सुरुवात झाली. स्त्रियांची कमी वयामध्ये या ठिकाणी विवाह लावण्याची पद्धत या कालखंडामध्ये या ठिकाणी सुरू होताना एकंदरीत दिसतं. याचबरोबर तुम्ही हे पण म्हणू शकता याच्यामध्ये की या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत आपला मनपसंत जोडीदार निवडू शकत होते. आता मात्र ते आपल्या पित्याच्या द्वारे निवडलेल्या जोडीदार, पित्याने निवडलेला किंवा पित्यानं पसंती केलेलाच मुलगा त्याच्यासोबत ते या ठिकाणी विवाह करणार आहे किंवा विवाह ते करू शकतील, अशा प्रकारची व्यवस्था या काळामध्ये आली. म्हणजे तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार जो आहे तो इथे या ठिकाणी समाप्त होतोय. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर या कालखंडामध्ये काय झालं, उत्तरवैदिक काळामध्ये काय झालं, तर नियोग प्रथा जी आहे तर त्या नियोग प्रथेवर या ठिकाणी बंदी इथं आल्याचं दिसून येतं. मग नियोग प्रथेमध्ये काय बंदी आली, त्यामध्ये पूर्वी काय व्हायचं बघा, पूर्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की स्त्रीला जर संतान झाली नाही तर ती या ठिकाणी दुसरा विवाह करू शकत होती. तर नियोग प्रथेवर इथे या ठिकाणी समाप्ती आली किंवा नियोग प्रथा बंद झाल्यामुळं पाहायला भेटतं की स्त्री आता दुसरा विवाह या ठिकाणी करू शकत नाहीये. या प्रकारची व्यवस्था या कालखंडामध्ये आलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणखीन काय महत्वाचा बदल, तर लक्षात घ्या, स्त्रियांसाठी उपनयन संस्कार विधी नाकारण्यात आला. उपनयन संस्कार विधी जो आहे तर तो उपनयन संस्कार विधी या ठिकाणी नाकारण्यात आला. हा एक महत्वाचा बदल आहे. म्हणजेच काय की या काळामध्ये आश्रम व्यवस्था स्थापन झाली होती आणि उपनयन संस्कार विधी जो आहे
तो केल्याशिवाय आश्रमामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता. म्हणजे 4 आश्रमांची व्यवस्था म्हणतो आपण, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यस्त आश्रम. यामध्ये तुम्हाला हे मानावं लागेल की स्त्रियांचा उपनयन संस्कार नाकारल्यामुळे त्यांचे शिक्षणाचे अधिकार जे आहे इथे या ठिकाणी समाप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकारची व्यवस्था आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटते. आणखीन काय बरं स्त्रियांच्या जीवनामध्ये बदल झाला, तर सभा आणि समितीमध्ये स्त्रियांचा प्रवेश या ठिकाणी नाकारण्यात आल्याचं एकंदर दिसतं. पूर्वी स्त्रिया राजाला सल्ला देण्याचं काम करायचे, कायदे मंडळामध्ये सहभागी होत होते. आता मात्र हे जे स्त्री आहेत तर त्यांना सभा आणि समितीमध्ये या ठिकाणी कसल्याच प्रकारचा अधिकार या ठिकाणी दिला गेला नाही. त्यांचा प्रवेश इथे या ठिकाणी नाकारलेला आहे. हा महत्वाचा बदल या कालखंडामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. याच बरोबर अजून काय बरं, तर स्त्रियांचा संपत्तीवरील अधिकार जो आहे, संपत्तीचा अधिकार तो देखील या ठिकाणी नाकारल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे स्त्री स्वतःच एक संपत्ती या ठिकाणी बनलेली आहे, तर तिला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाकारला गेला. म्हणजे तिचा विवाह झाल्यानंतर ती आपल्या वडिलांकडनं जे स्त्रीधन घेऊन येईल तेवढंच तिचा अधिकार असेल, मात्र तिला नंतरच्या काळामध्ये संपत्ती जो आहे ती बाळगण्याचा अधिकार या ठिकाणी राहिला नाही. या प्रकारचा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. आणखीन काय बरं महत्वाचा बदल झाला, तर लक्षात घ्या यज्ञविधी. बघा, पूर्वीच्या काळामध्ये वैदिक काळामध्ये स्त्रिया ज्या आहेत तर त्या यज्ञविधीमध्ये पुरुषासोबत सहभागी होऊ शकत होत्या. आता मात्र यज्ञविधीमध्ये स्त्रीला या ठिकाणी सहभागी होता येत नाही. तिच्या पतीद्वारे जर का परवानगी असेल तरच या ठिकाणी ती यज्ञविधीमध्ये सहभागी होऊ शकते. हा एक महत्वाचा बदल स्त्रियांच्या जीवनामध्ये या कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणखीन काय बरं महत्वाचे बदल या ठिकाणी आपण मानू शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की स्त्रीचं जीवन जे आहे हे परावलंबी या ठिकाणी बनलं. परावलंबी जो आहे तो परावलंबी या ठिकाणी बनलं. पुरुषांच्या अधीन ती या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे तिचा जन्म झाल्यानंतर ती पित्याच्या सल्ल्याने, लग्न झाल्यानंतर पतीच्या सल्ल्यानं आणि वृद्ध झाल्यानंतर या ठिकाणी ती मुलांच्या सल्ल्यानं या ठिकाणी वागेल. अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी आली. म्हणजे तिचं जीवन हे परावलंबी, पुरुषांवर अवलंबून राहणारं परावलंबी या ठिकाणी बनलेला आहे. या प्रकारचा मुद्दा हा पण इथे या ठिकाणी तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. आणखीन काय महत्वाचा बदल, तर स्त्री जे आहे तर त्या बघा, वैदिक काळामध्ये स्त्रीची तुलना कोणासोबत करायची, गायीसोबत केली जायची. आता या काळामध्ये स्त्रीची तुलना ही जुगार आणि त्याचबरोबर दारू सोबत या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे स्त्री ही उपभोग्य वस्तू या ठिकाणी बनलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. स्त्री ही उपभोग्य वस्तू या ठिकाणी या काळामध्ये बनली आणि तिची तुलना जुगार आणि दारू सोबत या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. जसं की याचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी द्रौपदीचं या ठिकाणी देऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की महाभारतामध्ये पांडवांनी जुगारीच्या खेळामध्ये आपल्या पत्नीला या ठिकाणी लावलं होतं. म्हणजे तिचा दर्जा या ठिकाणी एका जुगारासोबत किंवा दारू सोबत या ठिकाणी तिचा दर्जा या ठिकाणी ढासळलेला आहे. तिला त्या दारू सोबत किंवा जुगारी सोबत तिची तुलना या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला पाहायला भेटते. तर लक्षात घ्या, ऋग्वैदिक ते उत्तरवैदिक काळात वर्ण व्यवस्थेत जो काही परिवर्तन झाला त्याच्यामुळं स्त्रियांच्या स्थितीवर काय परिणाम झाला, तर ते मुद्दे आपण इथे या ठिकाणी दिलेत. एकूण 10 मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे मुद्दे पण तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आणि त्या मुद्द्यांनुसार तुम्ही हे प्रश्न या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. जरुरी नाहीये हे मी जे मुद्दे दिलेले आहेत तेच मुद्दे लिहायचे, जरुरी नाही असं. तुम्ही तुमचे स्वतःचे वेगळे मुद्दे पण या ठिकाणी आणू शकता. पण याची संबंधितच थोडे बहुत पुढे मागे या ठिकाणी हे मुद्दे या ठिकाणी असतील. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा, खूप सोपा आहे हिस्ट्री सब्जेक्ट. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सची गरज नाही, वर्तमानपत्र वाचण्याचा लोड पण या ठिकाणी घ्यायचा नाहीये. 500 मार्कांसाठी ऑप्शनल पेपर आहे, लक्षात घ्या. आणि 500 पैकी तुम्ही 300 प्लस सहज 300 350 पर्यंत सहजरित्या या विषयामध्ये या ठिकाणी जाऊ शकता. इथं तुम्हाला मॅप काढायची गरज नाही, कोणाचा आकृती काढायची गरज नाही, कसल्याही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी कसल्या प्रकारचे तुम्हाला डायग्राम वगैरे करण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे हा अत्यंत सोपा सब्जेक्ट आहे. बस या सब्जेक्टला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. सगळा अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी कव्हर करता, स्किप काय गोष्टी याच्यातल्या करायच्या नाहीयेत, हे लक्षात घ्या. हा सब्जेक्ट भरपूर मार्क मिळवून देणार आणि 3-3.5 महिन्यांमध्ये हिस्ट्री सब्जेक्ट जो आहे तो तुमच्या या ठिकाणी छान पद्धतीने होऊ शकतो. याचे रिव्हिजन देखील एकदम बेस्ट पद्धतीने या ठिकाणी करता येऊ शकतात. तर जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनचा पर्याय निवडत असतील त्या विद्यार्थ्यांना माझी मदत
आवश्यक वाटत असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी आहे, तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी इनरोल करू शकता। सर्वच लेक्चर आपल्या सिलेबसच्या नुसार इथे या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्या PDF नोट्स देखील आहे। तुम्हाला कसल्या प्रकारचं एफर्ट करण्याची आवश्यकता लागणार नाही हे लक्षात घ्या। याचबरोबर ज्यांनी हिस्ट्री ऑप्शनल नाही निवडला तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी दोन महत्त्वाच्या बॅचेस आहेत। एक राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे जी ऑनगोइंग बॅच आहे, आणि दुसरी राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच आहे इतिहास GS1, यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे भारतीय संस्कृती व वारसा, ज्यामध्ये कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य, याचबरोबर मध्यकाळातील भक्ती चळवळ, याचबरोबर या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग, हे सगळेच कंटेंट हे इतिहास GSच्या पण बॅच मध्ये या ठिकाणी आहे। तर लक्षात घ्या, आज आणि उद्या असे 2 दिवस या ठिकाणी या आपल्या तिन्ही बॅचेसवर 35% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे। तर तुम्ही या बॅचेस जरूर या ठिकाणी जॉईन करा। 35% डिस्काउंट यानंतर पुन्हा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल चूज केला असेल तर या विषयामध्ये आणि माझी बॅच जर तुम्ही जॉईन करत असाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला 300-350 मार्क हिस्ट्री ऑप्शनल मध्ये या ठिकाणी जरूर या ठिकाणी मिळवून देईल। तर जे कोण विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जॉईन करा। ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाही त्यांच्यासाठी या 2 महत्त्वाच्या बॅचेस, इतिहास राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इतिहास GS। तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे या ठिकाणी थांबूया, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नवा टॉपिक या ठिकाणी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।